जळगाव शहरामध्ये आज पावसाने विश्रांती घेतली आणि त्यानंतर कुठेतरी आज या ठिकाणी रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या बळीरामपेठ या परिसरामध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे आहे जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। रांगेमध्ये अक्षरशः लहान आबालवृद्ध अशा पद्धतीने सर्वच नागरिक उभं असल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून गणेश मंडळांच्या स्थापना झाल्या, आरासही तयार होत्या, मात्र पावसाच्या हजेरीमुळे नागरिक घराबाहेर पडले नव्हते। आज कुठेतरी पावसाने विश्रांती घेतली आणि त्यानंतर पुन्हा आज रविवारचा दिवस आल्यामुळे सुट्टी असल्यामुळे आज या ठिकाणी जे आहे आरास पाहण्यासाठी जे आहे नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की ह्या ज्या रांगा लागलेल्या आहेत या सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरास पाहण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या या रांगा आहेत आणि त्या रांगामध्ये नागरिक प्रतीक्षेमध्ये राहून या ठिकाणी आरास पाहत आहेत। आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार आजी, तुम्ही आरास पाहण्यासाठी आले? आज पाहण्यासाठी आलो ना। खूप गर्दी आज? खूप गर्दी आहे। आजच का बरं आले? देवाचं पाणी नाही येत होतं म्हणून आले आणि रविवार होता, पाऊस वगैरे नाही म्हणून आले। हो, खूपच आनंद वाटतोय। रांगेमध्ये उभं राहावं लागते पण तुम्हाला? वेगळीच मजा आहे रांगेमध्ये उभं राहून गणपती बघायची। हो, तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। रांगेत उभं राहिला तू का वेळ? गणपती आपण दर्शन घ्यासाठी मुलांना सुट्टी आहे रविवार म्हणून आलो। तर आज सुट्टीचा दिवस आहे, पावसाने कुठेतरी विश्रांती घेतली आणि त्यामुळेच या ठिकाणी आज आरास पाहण्यासाठी आल्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याकडे नागरिकांनी व्यक्त केल्या आहे। सुट्टीचा दिवस आहे आणि रांगेत उभं राहून आरास बघण्याची एक वेगळीच मजा असल्याची प्रतिक्रिया देखील आपल्या या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।